तर गाईज सर्वांना जय शिवराय, सर्वांना शुभ सकाळ, साईमय सकाळ. तर आता फायनली तुम्ही बोलत असाल की आज कोणता ब्लॉग आहे. तर आज आपण जातोय लोणावळ्याला, एकविऱ्याला जातोय. तर 5-6 बाईक आहे आपल्यासोबत, अजून मित्र परिवार आहे आपला. तर जाऊया, काही विषय नाही. पाऊस पण आज नाही आहे. तर गाडी पण आपली मागे उभी आहे. हेल्मेटचा सेटअप वगैरे केलाय, पण जसं आपण भंडारदऱ्याला केला होता, फोन लावला होता आपल्या हेल्मेटला, तसा सेटअप केलाय. नाश्ता वगैरे केला, आंघोळ वगैरे केली आहे. आता बघूया पाऊस कितपर्यंत सुकं ठेवतोय. विंड शीटर वगैरे ते घेतलंय. तर आता पब्लिक येते, डायरेक्ट पब्लिक आल्यावर दाखवतो. पटकन निघायचंय. आपलं हेल्मेट दाखवतो तुम्हालाच. बघा, हेल्मेटचं सेटअप पण आपण केलंय. तर अशा प्रकारे आपले अ, हार्दिक भाऊ इथे आलेत. तुम्हाला दाखवतो मी. गाईज, मी हुडी घातली आज. कशी वाटते जरा एकदा कमेंट मध्ये सांगा. तर अशा प्रकारे आमचे इथे इथे दिसणार नाही, तिकडे दिसत नाही. ती लाईट आहे ना. तर बघा, हे अशा प्रकारे आलेत कपडे वगैरे घालून. अजून 4-5 जण येत आहेत. तर बघूया, वेट करूया आपण. चलो गाईज, आपण गाडी काढतोय. गाडी थोडीशी मध्ये मध्ये बंद पडते, काय माहिती पावसामुळे पाणी वगैरे गेलंय वाटतं. तर आपली गाडी बघा 6 महिन्यात किती झाली, 3553. एक तुम्हाला दाखवू काय, त्या दिवशी आपण एक टाकलं हिंदू करून. आपला जेव्हा मोठा वायझर येईल ना, तेव्हा एकदम मोठं टाकायचंय. तर चला, मध्ये मध्ये भेटत राहू, डायरेक्ट पेट्रोल पंपला जाऊ. तर गाईज बघा, ही अजून एक मेंबर ऍड झाली आहे आणि हिने आज सुद्धा लेट केलंय. किती वाजले? किती वाजले मग? तर इथे एक रायडर आलेत. थोडे दिसत नाही काळोखामध्ये, पण ठीक आहे. कोण कोण आहे? काय बोलाल आमच्या ब्लॉग वर? हा, हेल्मेट घेतला. गुदमरून मरशील. काढ ना, टाईम आहे अजून. कुठे चाललाय? तर गाईज, आपल्या भावाने नवीन हेल्मेट घेतलाय बघा. भाई कोरडा आहे कोरडा. आपल्या भावाची गाडी. काय बोलाल आपल्या ब्लॉग मध्ये कधी? हा, काय बोलाल आपल्या ब्लॉग मध्ये? आहे ना, रात्रभर झोपलो ना, मध्ये झोप ना आली पाहिजे बस. गाईज, कमेंट करा आमच्या दोघांचे हेल्मेट कसे वाटतात एकदा. तर चला, आता हायवेला आलोय. तर बघूया, अजून अजून 4-5 जण यायचे आहेत. तर गाईज, तिकडे विषय गंभीर झालाय. ओनर एकीने केलाय लेट, आणि हे आमचे ओनर भडकले दादा. स्वतः एवढ्या लेट आले, त्याला तिच्यावर छडमछाडी करतायत. आजची कॅशर आमची गाईज ही आहे. तर गाईज, या लोकांनी ना आता 6 वाजवलेत. हे सर्व हिच्या मैत्रिणी आहेत. तोंड तरी दिसतं का त्याच्यात? हा, गुदमरून मरशील. तर गाईज, हिच्या मैत्रिणी लेट केलाय. तरी आपल्या भावाची गाडी आता एक राऊंड मारून आलो, एकदम पद्धतशीरपणे. तुफान बाईक आहे गाईस. तर चला, आता भेटूया मध्ये, डायरेक्ट निघाल्यावर पेट्रोल वगैरे टाकलंय आपला. तर चलो, भेटूया नंतर. तर गाईज, या मुलीला बघा, आता डोकं दुखायला लागलंय तिचं. हे काढ, जाऊ दे, बेशुद्ध बिशुद्ध होईल. मुंडी बिंडी खेचू नको तिची. फुल एस्थेटिक बोलते. चल, अजून निघालो ना यार. तर गाईज, आता मी निघालो इकडनं. पाऊस आला जोरदार भाई. तर डायरेक्ट वन साइड मध्ये भेटू आता, मध्ये मध्ये. तर लोकेशन बघा, एकदम परत पावसासारखं झालंय. आणि हा आमचा मंद बदक. तर चला, मध्ये मध्ये भेटत राहू. पाऊस पडतो, रेनकोट वगैरे घातलाय. चले.
तिथे पोहोचतोय आणि आता चालेल. तर गाईज आता आम्ही इकडनं घेतोय लेफ्ट. कुठून जायचंय? तिकडे कुठे गेला? राईटला जायचंय. तर गाई इथे रस्ता आमच्या चुकामुक झाले, त्याला फोन कर. मागची माझा त्याची दिसतो सांगायचं काही मंद मदत वाटत. गाडी आत लावा, जेवून जाय. तर त्याला डायरेक्ट नाश्ता करताना भेटूया. एक आणि फोन हातात ठेव ना. निखिल तर गाईज आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही काहीतरी दोन शब्द बोला. मला बोललाय मला ऐकायलाच नाही आलं. काय बोललाय? काहीतरी दोन शब्द काय बोल मला सुचत नाही. लेफ्टला बोलताय. मी आज खूप आनंद झालेलो आहे. माझं मन गगनगिरी तृप्त झालेलं आश्रमला आहे. जायचं तर लेफ्टला जायला लागेल. लावण्यातल्या बोलकलावर घातलाय, नवीन हेल्मेट पण घातलंय. अगं ब्लॉग लेफ्टला जायचंय. हो, इकडनं left मध्ये. काही पाऊस थांबलाय म्हणून थोडी मजा येते गाडी चालायला, कारण रस्ता ना पूर्ण वल्ला होऊन गेला. आणि आपला भाऊ वन साइड मध्ये गाडी चालवतो इकडे. नाशिकला जाताना पण ह्याच रोडनी गेत होतो आपण. आय थिंक नाशिक हायवे वगैरे इकडनंच पडतो. तो तर भाई एकदम सुसाट रोड होता. तुम्ही बघितला असेल भंडारदराचे ब्लॉग आपले, तर तो एकदम सुसाट रोड होता. स्पीड ब्रेकर नाही काय नाही. आपल्या भावाची गाडी बघा, तुला एकदम वन साइड मध्ये कशी वाटते एकदा कॅमेरामध्ये सांगा. हेल्मेट पण एकदम ओझीमध्ये घेतला, नवीन. काय होते डायरेक्ट नाश्ता वगैरे करायचा. तर नाश्ता पण काही केला ना, नाश्ता वगैरे करून घेऊया. बघूया तिकडे. आधी आपल्याला ते गगनगिरी महाराज मठ आहे तिकडे जायचं, त्या मठामध्ये जायचंय. मठाच्या नंतर आपल्याला पुढे जायचंय. एकदम इकडे शांत माहोल आहे. आणि आपल्याकडे म्हणजे मुंबई साईडला एकदम क्राऊड असतो. 24 तास गाड्या चालू असतात. काल आपली आषाढी एकादशी होती. मग तुम्ही बघितलंच असेल पंढरपूरला ती गर्दी होती. परत आयुष्यामध्ये ना म्हणजे एकदा तरी वारी करा. पंढरपूर बोला किंवा शिर्डी बोला, लाईफमध्ये एकदा तरी वारी करा. एकदम सूट आहे, मजा येऊन जाते वारी गुरीमध्ये. कारण सिग्नलला थांबलोय आता. कावासाकी गाडी काय होती मध्ये मध्ये जरा बंद पडतो, शॉर्ट होतो गाडीचा.
सुसाट रस्ता एकदम सरळ सरळ जायचं काही नाही. तर काही आता आम्ही थांबलो इथे मध्ये. केसाची हालत बघा काय झाली. मी आमचं मंद बदल निखिल वगैरे मागे थांबलाय, काय माहिती काय झालंय इश्यू. बघूया फोन करून बघूया, विचारूया. आज सर्व पब्लिक राईडला निघाले. रत्ताला एवढी वर घाटामध्ये तेवढी तुफानवाली ट्रॅफिक लागणार आहे ना. आणि गरम होत आहे रेनकोट मध्ये. रेनकोट घातला आणि पाऊस गेलाय. बघा आपला भाऊ इकडे आलाय, कमबॅक एकदम पद्धतशीर. का थांबलेले तिकडे? काही आता मी इथे थांबलोय मिसळ खायला. तर सर्वांचे हेल्मेट बघा इथे थांबलोय. तर इथे फोटो सेशन चालू झालंय. इथे आम्ही दोनदा थांबलो होतो. इकडे फोटो सेशन चाललेलं आहे. तर ही बघा मिसळ मागवली. हेल्मेट बघा काय वाटतंय. आपण घालू, एकदा ट्राय करूया. हा घालू आपण आणि आपला त्याला देऊया. गाईज आता बघा माझी पण मिसळ पाव आली आहे. तुम्ही ते बघा काय चांगलं. अरे इथे ना एकदम तुटून पडले मिसळ पाव. चला मध्ये मध्ये भेटू आता. परत डायरेक्ट मंदिरात गेला भेटूया, कारण खूप लेट पण झालं. चलो या मिसळ पाव खायला. लिंबू गोळ्या पहिला स्टार्टिंग मध्ये बोल वडा कोण घ्या होते. आपल्यामध्ये एकच स्पेशल डिश आहे. हा काय कोण बोल वडापाव. बहुत बेस्ट. चाय झाली आता. हा चाय प्यायला आम्ही काय आपल्याला का नाही 5 वाजता उठलोय. तर गाईज आता आम्ही इथे मिसळ खायला थांबलोय. तर ही एक आपली गाडी R15 मॉडिफाय केली आपल्या भावाने. ते स्टॉक आहे बाबा, मॉडिफाय नाही. मॉडिफाय केलेला स्टॉक आहे. तसंच आहे मॉडिफाय नाही भाई. ते मॉन्स्टरचं पण कायच नाही केलं मी. तर ही एक आपली MT आणि इथे आणि ही एक गाडी आहे. तर अजून इकडनं 50 किलोमीटर आहे इकडनं. आधी मंदिरात जायचंय, त्याच्यानंतर एकविरेला जायचंय. सध्याला भेटूया मध्ये. हा भाई आपला शाळेपासून जिगरी आहे काय. तर गाईज आता आमची इथे मिसळ वगैरे खाऊन झाली आहे आणि आपले निखिल भाऊ गाडी पुसतायत. तर आता इकडनं निघायचे डायरेक्ट आपण मंदिरात भेटू, कारण फोन मध्ये चार्जिंग पण नाही. तर चार्जिंगचा शॉर्ट होईल. काही इकडनं पण लोणावळ्याला कसं जातो फोटो मारतो, कारण आपल्याला फोटो जायचे.
मला पण अर्बन काय घ्यायची पण घरातल्यांना पण माझं बघायचं. वाव भाई साहब. मागे टाको मागे. डायरेक्ट मंदिरामध्ये इकडे आहे. कुठे अरे इकडे आहे. एरो इकडे दिलाय. बंद कर. अशा प्रकारे गाडी आपण रस्ता शिकलेलो असतो. आपल्याला राईट मारायचं होतं तर सरळ बघू. आता फायनली आपण म्हणण्यामध्ये आता बघूया गाड्या वगैरे लावली आता तिकडे तो स्विमिंग बघू पाहिजे आतमध्ये लावली. आता मला दाखवतो आश्चर्य टाइम काय तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी बघितलं इकडे जो वरचा माहोल आहे ना काही पार्किंग पुढे दाखवली. हे बघा काय बेजल इकडे दाखव. इकडनं काय झूम करा. पावसाचं पण असं मंदिर एकदम मधोमध्ये आणि पाणी पण त्याच्या बघून वाहते. बघूया आता गाड्या वगैरे पार्किंग करूया नंतर जाऊया आज. चले नंतर जातो. तर गाईज आता आम्ही फायनली पोहोचलो इथे आणि मंदिराच्या इथे आणि एवढ्या जोरात पाऊस आलाय ना तर सर्वच्या रेनकोट वगैरे एकदम पद्धतशीरपणे आणले पब्लिकने. आम्ही ते हेल्मेट घातलं. हेल्मेट रिझन आहे म्हणे आपल्या भावाने पण हेल्मेट घातले. तर कॅमेरावर ना गाईज पाणी बसते. लोकेशन बघा काय वाटतं. त्या काही आमचा मंदपथक बघा. हे लोकेशन सांगा काय उजी वाटते का. इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या मध्ये वॉटरफॉल 12 महिने पद्धतशीरपणे बघा. इकडनं इकडे खाली जाते. डायरेक्ट मंदिरात जाऊया आता.
कॅमेरावर पाणी बसते त्यामुळे थोडासा शॉर्ट होते तर तुम्ही समजू शकता थोडासा ब्लर बिल झाली तर व्हिडिओ. हाय गाईस, वेलकम टू माय ब्लॉग. म्हणजे बघ स्ट्रक्चर बघा काही कॅमेरावर पाणी बसते कारण जोरात पाऊस आलाय. पुढे आता मी ते चप्पल वगैरे काढले आणि बाकी जागे 10 रुपये. आज गर्दी तर एवढी नाही चप्पल आम्ही ते काढले तर डायरेक्ट आत गेल्यावर भेटू. 67 नंबर आहे आपला. नंबर नाही 2 रुपये दिलेत का नाही. काय करणार हेल्मेट घालून जावं लागतं कारण भिजलोय पूर्ण. नाही इतकं भारी दर्शन झालं ना आणि मेन गोष्ट तर आम्हाला आरती वगैरे पण मिळाली पण इथे फोन अलाउड नाही त्यामुळे शूट नाही करता आला आपल्याला आरती वगैरे मिळाली तर आता बघू इकडनं मंदिराचे थोडे थोडे सीन घेतले कारण फोन अलाउड नाही त्यामुळे. तर चला आता इकडनं निघायचं डायरेक्ट लोणावळा आपल्याला घाट चढायचं नंतर एकविरा पण जायचं एकविरा मंदिरामध्ये जाऊन बघू तिकडे पण फोन अलाउड नाही पण तिकडे एक भाई सीन आहे की आता ह्या म्हणजे जोगेश्वरी बीट्स वाजवायला येणार होते बघू आता जर आले असेल थोडं मचवू तिकडे पण. तर चला मध्ये भेटू डायरेक्ट निघूया. केसाची हालत बघा काय झाली हेल्मेट मध्ये पण मंदिर एकदम खूप भारी आहे इकडे आणि पाण्याचा प्रवाह ते एवढा एवढा बेकार आहे ना एवढा बेकार म्हणजे एकदा जर कोण पडलं की डायरेक्ट वाहून खूप पाणी आणि बरोबर मंदिराच्या मधून पाणी जात आहे. दाखवतो तुम्हाला या ब्लॉग मध्ये 2-3 शूट घेतले टाकूया आपण चला. डायरेक्ट उड्या मारल्या खाली. जो जिवंत राहील तो अमर. आता हे पहिल्यांदा आले मला असं वापरताना तुम्ही वापरत नाही मग असं. तर काय इथे एक माकड दुसऱ्या माकडाला आवाज देते बघा. हा इथे एक आहे आणि इकडे एक आहे इकडे एक. इकडे 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 सर्व पब्लिक फोटोज वगैरे काढते इकडे. इथे आपल्या भाऊला फोन आला गाईस हा व्ह्यू बघा काय खतरनाक. इकडे येत नाहीत गेटच्या इकडे येत नाहीत हुशार आहे. एवढ्या मोठ्या अक्षरात दिलंय मोबाईल वापरण्यास बंदी आहे तरी इकडे शूट करतायत. तर गाईस आता मी फायनली निघालो इकडनं नखामधून. मी एवढी गरमी होते ना पाऊस पण होते गरमी पण होते ऊन पण पडते मध्ये मध्ये. आता डायरेक्ट घाटावर थांबून थोडेसे फोटोज वगैरे काढू डायरेक्ट तिथं डायरेक्ट मंदिरात एकविरा. खूप गरमी झाली खूप पूर्ण होडी भिजून गेली. व्हिडिओ बघा ह्याच्यात मरगाडचं पाणी पूर्ण गाडीवर उठतंय. ई!